रिसेंटली झालेल्या INICET 2024च्या एक्झामिनेशनमध्ये इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सवर क्वेश्चन आलेला. तर क्वेश्चन असा होता की 30 year old मेल इज ॲडमिटेड टू मेडिसिन वॉर्ड विथ कंप्लेंट्स ऑफ वॉमिटिंग अँड डायरिया. तर वॉमिटिंग अँड डायरियाचे कंप्लेंट आहेत आणि लॅब इन्व्हेस्टिगेशन रिव्हिल्स पोटॅशियम किती आहे 3.2 मिलीक्युलन्स पर लिटर. ऑल ऑफ द फॉलोइंग सायन्स ऑफ डिसइलेक्ट्रोलेमिया एक्सेप्ट. तर पोटॅशियम 3.2 आहे म्हणजे काय आहे? हायपोकॅलेमिया. तर हायपोकॅलेमियामध्ये काय काय होतं आहे समजा खाली बघा ऑप्शन काय दिलेत त्यांनी. एक तर वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे, बी क्वाड्रिप्लेजिया आहे, सी डायबिटीज इंडिपिडेस आहे आणि डी सेरेब्रल इडेमा आहे. तर आपण बघूत हायपोकॅलेमियामध्ये काय काय होतं आहे. हायपोकॅलेमिया इज अ मेजर रिस्क फॅक्टर फॉर बोथ वेंट्रिक्युलर अँड ॲट्रियल ॲरिथमियाज. म्हणजे आपलं जे पहिलं ऑप्शन आहे वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया तर होऊ शकते. काय दिले? रिझल्ट्स इन हायपरपोलरायझेशन ऑफ स्केलेटल मसल दज इम्पेरिंग द कॅपॅसिटी टू डिपोलराइज अँड कॉन्ट्रॅक्ट विकनेस अँड इव्हन पॅरालिसिस मे इन्श्युअर. इथं काय दिलं आहे? क्वाड्रिप्लेजिया म्हणजे पॅरालिसिस पण होऊ शकते. काय दिलं आहे बघा? हायपोकॅलेमिक पॉलियुरिया इज ड्यू टू द कॉम्बिनेशन ऑफ सेंट्रल पॉलिडिप्सिया अँड AVP रेजिस्टंट रिनल कॉन्सन्ट्रेटिंग डिफेक्ट. तर पॉलियुरिया पण होऊ शकते. तर आहे का ऑप्शन? डायबिटीज इन्सिपिडस तर ते पण होऊ शकते. चौथा ऑप्शन काय आहे? सेरेब्रल इडिमा. तर सेरेब्रल इडिमा हायपोकॅलियामध्ये होत नाही, तर तो होतो हायपोनॅट्रियामध्ये. सोडियम कमी झालं तर सेरेब्रल इडिमा होतो. इथं क्लिनिकल फीचर्स ऑफ हायपोनॅट्रिमिया. सोडियम कमी झालं तर ते दिलं आहे बघा. काय? द सिम्पटम्स हायपोनॅट्रिमिया आर प्रायमरी न्यूरोलॉजिक रिफ्लेक्टिंग द डेव्हलपमेंट ऑफ सेरेब्रल इडिमा. तर तिथं विचारलं होतं की म्हणजे हायपोकॅलेमियामध्ये काय होत नाही, तर सेरेब्रल इडिमा होत